नमस्कार मंडळी, आलोय परत आंघोळ. ए कामवाली बाई मध्ये मध्ये बोलू नको, कामवाली बाई बोलू नको. हा आरती ऑफिस मधून बोलतोय. चव्हाण का? ते कोथरूडच्या सिग्नलवरून गाडी तुम्ही क्रॉस केली त्याची पावती. शावर मध्ये असतंय. अरे पाणी खालून मारायचं असतं वरतून. नमस्कार मंडळी, आलोय परत एकदा घेऊन एक नवीन विषय. नवीन काय, आज दिनचर्या ब्लॉग आहे. तर आज आहे संडे, माझ्या सुट्टीचा दिवस. सॅटर्डे संडे सुट्टी असते, पण काय ऑफिसवाल्यांनी सॅटर्डेला बी काल काम करायला होतं, पण त्याची सुट्टी मी उद्या घेणारच. मग यावेळेस संडे मंडे सुट्टी. तर विषय काहीच नाही आहे. आज दिनचर्या, संडेच्या दिवशी मी काय काय किडे करतो हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि मी घरात बसत नाही, मी किडेच करतो. असं नाही की घरात बसतो आणि लोळलं दाखवलं खाल्लं दाखवलं तेवढंच. ओनली एन्जॉय असतो आपला सुट्टीच्या दिवशी. पण एन्जॉय म्हणजे एन्जॉय बघता का तुम्ही? किती वाजले दिसतात का तुम्हाला ह्याच्यात? 1:45 झालेत आणि 15 मिनटं आधी मी उठलेलो आहे. एवढा आळशी व्यक्तिमत्व आहे मी. पण आता उठलोय, वॉशरूमला जाऊन आलोय. ते महत्त्वाची गोष्ट आहे, ती करावी लागते, नाहीतर मग अवघड होईल माझं, बाकीच्यांचं नाही होत. बट ते करून आलोय. आणि आता आपल्याला धुवायचं आहे फिश टँक, जो की आपला समोर आहे. अर्ध पाणी झाले डायरेक्ट, गरमीमुळे ते फार कमी झाले, तर त्याला आता धुवायचं आहे. बघू, एकच मासा राहिलेला आहे, त्यांनी फार डायरेक्ट वॉरच चालू केली. ते 3-4 अजून होते, त्यांनीच सगळ्यांना मारलेले. बट ठीक आहे, आता बघू, अजून 1-2 मासे जर आणायचे तर आणू शकतो. बाकी संडे आळस मातोश्री आमची, आणि ती डायरेक्ट इग्नोर करते मला सुट्टीच्या दिवशी. इग्नोर म्हणजे लक्षच नसतं माझ्यावर, म्हणजे आणि बरोबर पण आहे. लक्ष दिल्यावर मी त्रास बिले देतो. त्यामुळे मंडे टू फ्रायडे फुल लक्ष, सॅटर्डे संडे डायरेक्ट इग्नोरन्स असतो मला. त्यामुळे ठीक आहे, ॲडजस्ट मी केलेलं आहे. तर बघा तुम्ही दिवसभर मी नक्की काय काय करतो माझ्या सुट्टीच्या दिवशी. तर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे इंटू दी अँड यूएस. तर हाय आपला फिश टँक. आणि हे बघा, छोटे छोटे मॉम्स जे आपण बालाजीवरून आणलेले ते अजून पण जपून ठेवलेले आहेत, आणि ते ठेवायसाठीच आणलेले आहेत. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट इकडेच असते, सजवायची वगैरे टीव्हीच्या आसपासच, बाकी तर कुठंच नाही विषय. आता हे सगळं काढावं लागेल, हे ओपन करायचं, मग ते कनेक्शन्स काढायचे, मग याला धुवायचं, बादल्या आणायच्या. आईच्या गावातलं आहे मेहनत आहे, जिंदगीत कष्टच कष्ट आहे नुसत्या. चिल्लर मम्मी ढापू काय ठेवतच नाही, नहीं प्रॉब्लम तो वही है ना कि अपन कैश नहीं रखते. अभी ये सब साइड में रखेंगे, असा आजूबाजूला ठेवत असतो मी. डायरेक्ट पसरा इथं तिथं फेकतो मी, असं नाही की सोफिस्टिकेटेडली ठेवतो. आणि हे आपलं फेवरेट वस्तू आहे, गौतम बुद्धाचं स्टॅच्यू आहे छोटंसं, बट ते एकदम मस्त वाटतं, त्यामुळे मग ते आणलेलं आहे आम्ही. आणि सेकंडली हे पण तिथूनच आणलेलं आहे, जे गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आला ना तेव्हाच हे पण आणलेलं आहे. त्यामुळे काय टेन्शनची बातच नाही. आम्ही अशी खरेदी करतच असतो, पण कधी कधी म्हणता नुसतीच खरेदी होती. काही बोलेंगे आप, नुसतीच खरेदी हो रही है ना. हे बघा, ऑफिस आहे की ऑफिस, घड्याळ बिडाळ इथं तिथं फेकून टाकायचा विषय असतो. आणि मग हे टोपण पण काढावं लागेल ना आपल्याला, हे जर काढलं नाही तर धुता येणार नाही. हे टोपणासकट हे पण, हे बघा लिकेज, डायरेक्ट लिकेज, पसारा. आता हे सगळं धुवायला लागणार आहे, सगळं एकदम सोफिस्टिकेटेडली. हे झाडं बिडं काढून सगळं धुवायला लागणार आहे. आता हे सगळं मी हायपरलॅप्स मध्ये दाखवलं, सगळं काय दाखवत बसणार नाही, 1-2 ग्लिम्स मी दाखवतो. भाई साहेब, एवढं घाण मला वाटलं नव्हतं. हिरवं दिसत होतं थोडंसं लांबून ते, आणि पाणी पण सुकलं होतं त्याला. आता किती 1 महिन्याच्या वर झालं मी धुतलेला नाहीये. पाणी तुम्हाला दाखवतो बघा, अख्खं हिरवं झालंय पाणी, अख्खं हिरवं, फुल घाण. मलाच घाण वाटायला लागली, पण ठीक आहे, अभि धुणं तो पडेगा. आणि हा एकच मासा राहिला, जो मी तुम्हाला सांगितलं ना त्रास देतो, एकच राहिला. त्याला मी बादलीत काढलाय मस्तपैकी, म्हणजे प्रॉपर धुता येईल आपल्याला. हे पाणी पूर्ण चेंज करता येईल. आणि हा प्रोफेशनल नाही आहे मी, फिश टँक क्लीनर,
ते लोक पाईप वगैरे टाकून वाढतात पाणी तिथले तिथं माशांसकट साफ करतात. आपल्याला नाही जमत बाई. मी डायरेक्ट बाहेर काढतो आणि डायरेक्ट धुवून टाकतो एकदम क्लीन्स अँड ऑल्स. आणि मग ते पाणी थोडं वेळ स्टेरलाइज होऊन जातो मस्तपैकी त्याच्यात फिल्टर टाकून. आणि मग त्याच्यानंतर 10 मिनिटांनी त्याला परत थँक्यू म्हणून टाकतो. आपण बाकीची क्लिनिंग करून यस रिकामं केलं फायनली रिकामं. आता विषय याचा असा आहे की हे रिकामं केलं आहे आपण. त्याच्यात नवीन पाणी टाकायचं आणि फिल्टर धुवायचं राहिलं तर हा फिल्टर मी डिटॅच करून मस्तपैकी धुतो आणि मग ह्याच्यात टाकतो. ऑल डन. फायनली आता झालेलं आहे आपलं फिश टँक धुवून. आता मी स्वतःला पण धुतो, आंघोळ करतो. संडेचा दिवस थोडा आंघोळ करणार मागतात तर मी आंघोळ करून तुम्हाला भेटतो. तुम्ही थांबा बघत राहा. आंघोळ करताना नाही दाखवणार, आंघोळ झाल्यावर दाखवणार आहे. तर बनेरी घे. मस्त आंघोळ पांघोळ झालेली आहे आणि माझा वाटीपट चमकायला लागलाय. आंघोळ झाल्यावर जरा लय गोरा दिसतो मी, पण मला आंघोळ झाल्यावर लय आळस येतो, थकवा येतो. थकवा डायरेक्ट आंघोळ केल्यावर. लोकांचं वेगळं असतं, लोकांना थकवा नाही येत, लोकांना एकदम फ्रेशनेस वाटतं. आणि आंघोळ कामवाली बाई मध्ये मध्ये बोलू नको, कामवाली बाई बोलू नको असं कुत्र्यागात आम्ही ओरडत असतो. पण आमचं ठीक आहे, चालतं, आमचं रोजचं ते. त्यामुळे आमची मम्मी आमच्याकडे लक्ष देत नाही सुट्टीच्या दिवस. दॅट्स दी ओनली रिझन. त्यामुळं फ्रेश झालेलं आहे. आता जेवतो मस्त मम्मीने बनवलेली अंड्याची चटणी. आणि संडे असतो मी प्युअर नॉन व्हेजिटेरियन बाई. व्हेजिटेरियन लोकांना माझ्याकडून सलाम आहे, पण मी नाही खाऊ शकत तेवढं व्हेज. संडे प्योर नॉन वेजिटेरियन, काहीच नहीं भाई. किसी से गिला शिकवा नहीं है तुमको वेज खाना है, तुम वेज खाओ, हम नॉन वेजच खाएंगे. संध्याकाळी चिकन खाणार मी मस्तपैकी आणि एन्जॉय. बच्चे के दिल में खच्ची. ज्याला नाही खायचं नका खाऊ, ज्याला खायचं त्यांनी बघा आणि त्यांनी बी खा, मला काय बोलू नका भाई. आता मी जेवतो मस्तपैकी आणि मग तिथून पुढं आमच्या छोट्या सेट मधले जरा भेटायला येतं, जाऊ खाली आपला टाइमपास करायला, काहीतरी त्रास देऊ कुणाला तरी. मस्तपैकी जेवण रट्टून आता चाललं खाली. क्षितिज द बॉय, द गोचिड अँड ऑल्सनी बोलवलंय. आता बघू काहीतरी प्लॅन बसल्या बसल्या. तर डोक्यात खुराफाती चालू आहे एक माझ्या, ती खुराफाती करूच आपण, विषयच नाही. काय रे भाई तुझा विषय? काय रे? ब्लॉगिंग आणि गाडी कुणाची आहे? मस्त आहे भाई. 80चा आईबुजावानी नाही, आईबुजा नाही माझ्याकडे. आईबुजाचा विषय जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही आमचा पेप फ्लोटचा फर्स्ट चॅप्टर बघाच, एकच नंबर विषय आहे. माझ्याकडे एक डोक्यात खुराफाती आयडिया आहे. माझ्याकडे आहे ना, बंद नाही, चालू मध्येच खुराफाती आयडिया आहे. आपण दुसरा सिम घेतलेला आहे. हा, कोणाला फोन लावून दर तार सोयचा का? मग आता लवकर आम्हाला घ्यायला नको ब्लॉग मध्ये. मग पण तुम्हाला झोपायचं काय? कशा पळाला आबा के दिखाओ मेरे सामने. गाडी आहे, नंबर प्लेट नाही. आईच्या गावात गाडी शोधतो आम्ही, नंबर प्लेट नाही. हा, मिळची गाडी. हे असं फ्लाइंग चप्पल सब रिकॉर्ड हो रहा है, पुलिस चौकी में दे दूंगा सब रिकॉर्डिंग, समझे क्या तुम? अंदर अंदर तुम्ही बनले होते, आपलं काम करतो. तुमचं काम कुठवर? दुसरी मावशी आणायची. तेच म्हणलं, दुसरी मावशी बघतो. अरे बघा की काय म्हणणे तुझ्या इकडे? आम्हाला भेट. हा म्हणतो याला भेटा ना. मावशी आता येत आली. जाऊ द्या, आज नका मारू, उद्या 14 एप्रिल आहे. परवा मारा.
नंबर कोणाचाच गाडीचं भेटणार राव. माझा आहे. प्लॅन आहे का? एक YZ आहे, X नंबर आहे गाडीचा. हा मेहुल शेट कधी काम येणार आईच्या गावात रे. रुमालान फक्त तोंडावर ठेवून बोलायला लागन बाई. मी धनंजय शिंदे बनतो डायरेक्ट. कसं? RT ऑफिसर पुण्यातून कॉल कर. कसं याद अभि टेक तशी आज संडे अभि टेक करताय. तर आता आपण मेहुल शेटला कॉल करू आणि फक्त मजे घ्यायच्यात. आमचे काकाश्री आहेत आजचे. आमचा आवाज ओळखून म्हणून आज आमचे काकाश्री बंडे गँग. येस भाई उठा रहा नहीं है फोन. लड़ गया क्या पहले फोन उठाने से पहले? हाँ ठीक है. अरे उचल की. हॅलो. हा RT ऑफिसमधून बोलतोय. चव्हाण का? ते कोथरूडच्या सिग्नलवरून गाडी तुम्ही क्रॉस केली त्याची पावती MS बा. हा कोथरूडच्या सिग्नलच्या ते. हां RT ऑफिसला यावं लागेल. हां कधी येतं विचारा की. आता थोडं आता परत फोन करा. थोडं दम दाटेड बोला. फोन का कट केला? मी बोलतोय इथून फोन कट करता कळतंय का नाही तुम्हाला? थोडं दम द्या. आणि कधी येतं मला 10 मिनिटात RT ऑफिसला पाहिजे. 10 मिनिटं त्या बापाला घेऊन जाईल. कधी येत आहे? उद्याच्या उद्या RT ऑफिसला पाहिजे. आज विजिट नाही. आणि मग आज विजिट बंद आहे. हा आज विजिट बंद आहे. उद्याच्या उद्या पाहिजे. फोन का कट? दम द्या जरा. ते सांगा. दम द्या जरा. दम द्या. फोन का कट केला? फोन कट नाही केला, तुमच्याकडनं कट झाला. हां बरं कधी येत आहे ते? येईन नंतर काय ते टाकून खाली पावतीवर नावावर फक्त. ठीक आहे मग मी उद्या या. उद्या तुम्ही आता काही थोडा वेळ आहे मला. उद्या या मग. ठीक आहे. हां पण या किती वाजेपर्यंत? तर बघू आता सध्या किती आहे करतो ना. ठीक आहे चालेल. आमच्या काका राव काय दम देणार आहे राव. आमचा आवाज जर बदले असता ना मग मी मजबूत मग तरसावला असता. तिकडे काय चाललंय? परत लावा. अब मेरा भी नहीं उठाएंगे क्या? इसको तो देखा नहीं तो मेरे को तो देखा. किसको तो देखा तो एक को आधा सब दिखा रहा है. अगर वो वीडियो कॉल करता तो बात अलग थी भाई. अच्छा टेढ़ा मेढ़ा क्यों दिखा रहा है? जरा बाइसेप दिखने दे टेढ़े. ये बॉय नसलेले बाइसेप. हेलो शेठ किधर बे? हाँ मी थांबणार शॉपिंग करतोय. कोणाची? हॅलो शॉपिंग करतोय 1 मिनिट थांब. कोणाची? हा कोणाची शॉपिंग करताय? माझीच लग्नासाठीची. कोणाचं लग्न आहे? बहिणीचं लग्न बोललेलं की. बरं मी का म्हणतो गाडी पाहिजे. गाडी आत्ता लगेच? आता नाही पाहिजे संध्याकाळी. संध्याकाळी? हां संध्याकाळी मी शोधत नाही. पावती बिवती नाही ना गाडीवर? हा पावती नाही आता. नाही. फोन करतोय. कोण आहे? कोणतरी फोन करतोय. हा. तुडकला रस्ता करून हे केला करून काय सिग्नल तोडला. कधी कसं काय? नंबर तर आता आला ना. हा ते आता जस्ट फोन केलाय. काय बोलता? यायला लागेल मग तुम्हाला. ते भोसरीत पावती फाटणार आहे. वो मोबाइल का कैमरा दिख रहा है. हाथी हाथी नहीं है. आपके साथ प्रैंक हुआ है. छोट्या झालं का? झालं का? उघड ना. अरे पण तू हागायला का बसलाय? आपल्याला जायचं होतं. शावर मध्ये हाकतोय? अरे पाणी खालून मारायचं असतं वरतून नाही. झालं का? उघड ना. झालं का? छोट्या झालं.
वैताग. कैसे लग रहा है मोकळा मोकळा? एकदम डरबिकुल जायचं. अवघड आहे ये बॉय. टकला स्वामी इन द हाऊस. येस, परत एकदा गाडीवर सक्सेसफुली निघालेले. परत एकदा म्हणजे आज दिवसातून पहिल्यांदा आहे. कारण की शेठ अचानक म्हणले की त्यांना नवीन वडापाव आला मार्केटमध्ये, म्हणजे लय जुना झाला आहे तो, पण आमच्या एरियामध्ये नवीन आला चिकन वडापाव. तर शेठ म्हणे ते खायचं आहे त्यांना. म्हणलं चल, तसंही काय बसलेलं आहे, जाके खा के आएंगे ना मग आखिया पिया. तर मग वडापाव खाऊ, बघू कसं लागतंय. तसंही आज नॉनव्हेज डे, त्यामुळे मी त्याला म्हणलं नॉर्मल वडापाव असन तर भाई मला चालत नाही, पण इच्छा गावात चिकन वडापाव तर खाऊ शकतो. त्यामुळे चिकन वडापाव आपण खाणार आहे. चिकन वडापाव खाऊ आणि त्यानंतर माझा जरा विचार चालला आहे परीला धुवून घेऊ. परी म्हणजे आपली गाडी. किती वेळा सांगू भाई, तुम्ही लोक घालायचा विचार करता. परी म्हणजे गाडी. परीला बी धुतो. याने मी स्वतःला धुवून घेतलेला आहे. आंघोळायचा जसं मी तुम्हाला आत्ता दाखवलं, आंघोळ याने गेलेली आहे 5 मिनिटात, कावळ्याची आंघोळ. जाऊ मस्तपैकी वडापाव तुम्हाला दाखवतो काय विषय, कारण की मला पण नाही माहिती. वारं रे वारं, नुसतंच वारं. भाई साहेब, आपलं बाहेर निघल्यानंतर सगळ्यात पहिले काम आहे, थंडीचे दिवस असू कशाचे पण दिवस असू, निरा घ्यायचा, निरा प्यायचा. एकदम पोटाला गारगार लागलं पाहिजे. आणि हा लिंबू सरबतचा बॉय आहे, त्याला निरा नाही आवडत बिलकुल. आम्ही फिरतोय, निरा पितोय. थोडा मी सांडला आहे, बट इट्स ओके. पूर्ण ग्लासचा थोडंसं वरचं खाली पडले, बट ठीक आहे, माझ्याकडून हे होतच राहतं. आता पितो इथून निरान, मग पुढं निघू आपण मस्तपैकी. अरे चुंबन तिथे आप्पा. अरे उन्हाळ्यात वातावरण कसलं झालंय, खतरनाक ढगाळे एकदम ढगाळा ना बेबी. हे वातावरण आहे ना, बघून मला गाणं आठवतंय. कुठलं बाई? जसं जीवात जीव घुटमळ, तुझ्या फिरतीचं वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ ग सजनी, बघून दुश्मनच वर ढगाला लागली कळ, पाणी टिम टिम गळ. यस, फायनली आम्ही पोहोचलो इथं. ऑर्डर वगैरे दिली आहे का नाही, विषय. तर मग तिकडं ऑर्डर दिली आहे. आता बघू, खाऊन बघू. असा काहीतरी विषय मस्त चिकन वडापाव हाऊस. बघू कसं लागतं. काहीतरी असं आतमध्ये थोडं आणि शांत जागा आहे, कोण नाही दिसत एवढं, आणि एकदम शांत असं जागा आहे. तर बघू, चेकिंग्स मारणे मी आहे का की क्या विषय त्याने बोल के. तर आलेला आहे फायनली आपला चिकन वडापाव. आतमध्ये आहे बसायला जागा, मस्त आहे ॲम्बियन्स आतमध्ये, किंवा शांत जागा आहे, चांगलं बसून तुम्ही एन्जॉय करू शकता. आतमध्येही मस्त आहे, पण आम्ही म्हणलं मुद्दा म्हणून आतमध्ये नको, कारण की कुठं लोकांसमोर थोडं आम्ही लाजळलो आहे ना. चालू करू चिकन वडापाव. घे ना बाई. चिकन वडापाव नाही, चिकन तंदुरी वडापाव. ॲड ऑन. ओ माय गॉड, असं काहीतरी दिलं आहे. चिकन वडापाव, तंदुरी वडापाव, आणि फक्त 35 रुपये. आता मला थोडं डाऊट पण येतं बरं का, 35मध्ये चिकन, ते पण पॅटी वगैरे मस्त वाटतं, पण काय सांगता येत नाही. एकदा खाऊन बघूत आपण, है ना. चांगलं म्हणजे काहीतरी वेगळं तुम्ही ट्राय करू शकता. तू सांग कसं आहे. चांगलं आहे ना. ह्याच्यात ना, हे बघा, तंदुरी मसाला आहे आतमध्ये. तंदुरी म्हणजे तंदूरमध्ये टाकलेला नाही, तंदुरी मसाला आहे आतमध्ये, आणि पॅटी आहे चिकनची, आणि चिकनच आहे. चांगलं चिकन आहे, मेयो थोडा, आणि थोडं तंदुरी सॉस. हो, थोडं तंदुरी सॉस बस. त्याच्यासोबत आम्ही थोडी कोल्ड कॉफी मागवली. बस आता एन्जॉय करणार, आता खाणार. ना 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 इसको खानाच पडेगा भाई, टेस्टी है ना मेरी जान. नाही म्हणता म्हणता आम्ही
अजून एक गोष्ट मागवली आहे, तसे 2 आहेत. एक तर कोल्ड कॉफी आणि दुसरं मिंट चिकन रोल. कसं आहे, चांगलं आहे ना? नाईस. काहीतरी वेगळं आहे, तुम्ही येऊन ट्राय करू शकता. आम्ही आता ज्या एरियात आहे आणि शॉपचं नाव आहे चिकन काय रे बोनलेस वडापाव. चिकन बोनलेस वडापाव, कानिक नागपूर कोंडीवाडा. तुम्ही येऊन ट्राय करू शकता. आम्ही ॲड्रेस सांगितलेला आहे. पिनकोड आहे 489528. बरोबर ना? और 6 डिजिट का बोल देता, फोन नंबर व्लॉग एंड करायच्या आधी आपलं एक काम राहिलेलं, जे मासे आणायचे होते. आणि मस्त मासे बघायला आलो आणि हे 2 ब्रीड आपने को पसंद आलेली आहे. काय म्हणतो, तेच चांगले दिसतात. सगळ्यात बेस्ट बांगडा. खायचा नाही आहे. हे बाकी के भी फिश है छोटे मोटे, लेकिन मेरे को इंटरेस्ट जरा कम आ रहा है. इधर भी 1-2 है. हे जरा मस्त वाटतं. ते चेकिंग्स मारू, हे त्यांच्यासोबत राहतात का? जर राहत असतील तर मग आपण घेऊ एखादे 2 जोडे, नाही का? त्या जरा खूपच बारीक आहे, घासात काम 25 करतील डायरेक्ट. जाऊ द्या, तर फायनली करतो मी हा ब्लॉग एंड. तुम्ही असंच बघत राहा, प्रेम देत राहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. परत तुम्हाला हा काहीतरी सांगतो ते ऐका. बेल आयकॉन जोरात. हां, प्रेमात वाजवलं तरी चालत, पण वाजला पाहिजे. वाजला तर पाहिजे ना मेरी जान. Crowd is buzzing, hearts collide. Unite together, standing side by side. The rhythm speaks loud, the beats are allure. To Binjayanti, we dance and roar.